मॉडल ऑक्सिलरीज एक भाषा में बोलूंगा, एक भाषा में लिखूंगा, बरोबर। हिंदी वालों के लिए क्या है? सकता है, सकती है, सकते हो। मराठीमध्ये शकतो, शकता, शकते, शकतात आणि शक्त वगैरे वगैरे. याला म्हणायचं काय? काय म्हणायचं? आगे. सका, सकी, सके इंग्लिश में, हिंदी में. मराठीमध्ये शकला, शकली, शकले, शकलो, शकल्या, शकल. हिंदी में सका, सकी, सके. It is called as could. Could नहीं, हाँ, it is could. नंबर 3. केलं पाहिजे. ऍडवाइज और सजेशन. करना चाहिए इंग्लिश मध्ये शुड. करणं गरजेचं आहे. हिंदी में करना जरूरी है. हैव और हैज और सॉरी, हैव टू और हैज टू. हैव टू की जगह क्या यूज कर सकते हो? नीड टू और नीड्स टू. ए ग्रुप साठी हे आणि बी ग्रुप साठी 5 नंबर करना जरूरी था. करणं गरजेचं होतं. कमॉन. हैड टू और नीडेड टू. करणं गरजेचं असेल, करना जरूरी होगा. कमॉन. विल हैव टू और विल नीड टू. करावंच लागेल. करना ही पड़ेगा. मस्ट और इट कैन बी ऑल्सो कॉल्ड एज मस्ट हैव टू. मस्ट हैज टू ना, मस्ट हैव टू. करायचा, करता था, करती थी. साचीचे, करायचा, करायची, करायचे. युज्ड टू यालाच आपण वुड देखील म्हणतो, किंवा वुड किंवा युज टू. करता था, करते थे, करते थे. पास्ट का हैबिट. शायद करेगा. मे और माइट.
दैट्स इट, इतना ही है। अभी सब लोग झालं का लिहून सगळ्यांचं? बर, आता प्रत्येकासाठी मला एक किंवा दोन मराठीचे वाक्य सांगा. हा, मराठी सांगा. ऑनलाईन ऑफलाईन सांगा लवकर मराठीत. का कशाला पाहिजे? तो उद्या कॉलेजला जाऊ शकतो. पुढं. हम्म. कोणतं पण सांगा तुम्हाला तो जे आवडेल. गाडी हा. चालवू शकतो. हा? तो गाडी चालवू शकतो. तो गाडी चालवू शकतो. कुठलं बी काय पण सांगा मराठीत. त्यानं आज अभ्यास केला पाहिजे. एक्सलंट, व्हेरी गुड. हा, त्यानं आज अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हम्म. हा, तुला लग्न करावंच लागेल. माझं होईल का नाही, पण तुला तर करावंच लागेल. आणि तुझं झाल्याशिवाय माझं होणार नाही, कारण तुला माझ्यावर लग्न करायचं. म्हणून तुला लग्न करावंच लागेल. हम्म. कारण मी विचार केला तुझ्यावर करायचं. तुला लग्न करणं गरजेचं आहे. तुला लग्न करावंच लागेल. हा. पुढं. बहुतेक तो उद्या लग्न करेल. बहुतेक तुझं काम करेल. हा. याचा अर्थ तुम्हाला ह्याच्यावरचं प्रत्येकावरचं मराठीत वाक्य लिहिता येईल. बरोबर. आता बघा एक मजा बघा. याला सिंगल स्टार आहे, या सगळ्यांना डबल स्टार आहे, आणि याला ट्रिपल स्टार आहे. या तिघांचा विचार केला तर यांची लाईन अँड लेंथ सेमच आहे. सेम लाईन सेम लेंथ. स्पीड वेगवेगळा आहे. स्पीड म्हणजे काय? ऍडमिशन घेतलं तर तुम्ही अभ्यास केला पाहिजे. टाइम टेबल आला तर अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पेपर उद्याच आहे, अभ्यास करावाच लागेल. पर्यायच नाही, नसता फेल. समजलं का नाही? म्हणजे सो डिफरन्स इज इन डिग्री ऑफ सिरियसनेस. हे नॉर्मल आहे, थोडंफार लिटल सिरियस आहे, हे जबरदस्त सिरियस आहे. ऑर्डिनरी आहे, फास्ट आहे, सुपर फास्ट आहे. समजलं? आता तर केलंच पाहिजे, पर्यायच नाही. समजलं? आता 40 वर्ष उलटून जायला लागली. या वर्षी तर लग्न झालंच पाहिजे. आणि 41 नंतर आमच्या समाजात कुणी कोणाला मुलगी देत वगैरे वगैरे काहीतरी असेल. समजलं? 25ला लग्न होणं गरजेचं आहे. सॉरी, लग्न केलं पाहिजे. 30 पर्यंत करणं गरजेचं आहे. 40 आहे तर आता पर्यायच नाही, केलंच पाहिजे. नसता सलमान खानच्या लाईन मध्ये जाणार परत. समजतंय का फरक? बर. आता हे तुम्हाला मराठीत येतंय, इंग्लिश पण आलं पाहिजे ना तुम्हाला. आता या सगळ्यांसाठी किती फॉर्म्युले देऊ तुम्हाला? कमीत कमी याकडे काय मोजकेच फॉर्म्युले आहेत. या सगळ्यांसाठी किती फॉर्म्युले देऊ तुम्हाला सांगा, तुमची किती कॅपॅसिटी आहे? काय कॉमन फॉर्म्युले देतो सगळ्यांसाठी. हा, किती सांगा, तुम्ही मला तेवढं देतो. किती देऊ सांग ना, झेपल तेवढं सांगा. हा, किती देऊ? या सगळ्यांसाठी फॉर्म्युला किती देऊ? हा, 4-5. बर. सगळ्यांसाठी एकच फॉर्म्युला आहे, एकच. जमल का नाही मग? मॉडल ऑक्झिलरी, मेन वर्ब फर्स्ट फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. हा, सांगा कोणतंही वाक्य सांगा. फॉर्म्युला खरंच आहे का बघू आपण. आणि मॉडल ऑक्झिलरी संपलं. हा, त्याने लग्न केलं पाहिजे. लग्न करणारा कोण आहे? सब्जेक्ट ही. केलं पाहिजे म्हणजे कुठं आलं? शूड. बरोबर आहे, शूड. मेन वर्ब काय? मॅरी. ही शुड मॅरी. पुढं. लवकर लवकर बोला, रेकॉर्डिंग चालू आहे. अरे लग्नाशिवाय काही येतं का नाही? त्याला लग्न करणं खूप गरजेचं आहे. ही बघा, गरजेचं आहे. ही हॅज टू मॅरी. ही हॅज टू मॅरी. हॅज टू इथं लिहायचं. आता खूप गरजेचं आहे तर इथं फक्त गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे म्हणजे काय? त्याला लग्न करावंच लागेल. हाच अर्थ आहे ना. त्याला लग्न खूप गरजेचं आहे म्हणजे काय?
त्यांना लग्न करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, त्याला लग्न करावंच लागेल. मग काय, ही मस्ट मॅरी, मस्ट आलं, किंवा ही मस्ट हॅव टू मॅरी. हे सगळे काय आहेत, दीज ऑल आर मॉडल ऑक्झिलरीज. हा, पुढे बोला, काय पण बोला, काही अडचण नाही, जावंच लागेल. कोणाला जावं लागेल, त्याला ही जावंच लागेल. मस्ट, मुख्य क्रियापद काय, जाणे. गो टू जॉब टुमारो. कुछ भी बोलो, जे पृथ्वीवर बोलणार याच्यापैकी वाक्य काही बोला. मराठीत सांगितलं, इकडे मराठीत सांगितलंय, इकडे इंग्लिश मध्ये. हिंदी में क्या होगा, उसको जॉब पर जाना ही चाहिए, ही हैज टू, जाना ही चाहिए, जाना जरूरी है, जाना ही चाहिए, सॉरी जाना ही चाहिए, इधर होगा मस्ट, ही हैज टू गो टू जॉब, उसे शादी करना बहुत जरूरी है, ही मस्ट मैरी, उसको शादी करना बहुत जरूरी था, ही मस्ट हैड टू मैरी. पास्ट में होगा तो मस्ट हैड टू. पुढं बोलते रहो, बोला काही पण. मी बहुतेक आज कॉल करेल. तो बहुतेक आज कॉल करेल. ही मे कॉल टुडे. लक्षात घ्या, बहुतेकला दोन अर्थ आहेत. ठीक आहे, काय होईल मग, हे शंका आहे, यात जास्त शंका आहे. करेल म्हणजे काय, बहुतेक तो करेल. इथं जास्त बहुतेक, तर इथं जर शक्यता कमी आहे, इथं त्याच्यापेक्षा जास्त कमी शक्यता आहे. हे सिंगल मायनस आहे, तर हे डबल मायनस आहे. यात कमी शक्यता आहे, याच्यामध्ये त्याच्यापेक्षा जास्त कमी शक्यता आहे. सो ही मे कॉल, आणखीन कमी शक्यता आहे, ही माइट कॉल टुडे. समजलं. पुढं, आणि शाल आणि विल आपण तिकडे शिकतो, त्यामुळे इकडे सेपरेट शिकायची काही गरज नाही. सिंपल फ्युचर म्हणजे शाल विल आहे. पुढे बोला, बोला काही पण बोला. बर, आता तुम्हाला आजचा होमवर्क, आजचा विषय या ठिकाणी संपलेला आहे. दिस इज एंड ऑफ मॉडल ऑक्झिलरी फर्स्ट सेशन. सेकंड सेशन मध्ये काय शिकू आपण, याचे सेट्स बनवायला शिकू. आता सेट्स बनवताना तुम्हाला ग्रुपिंग करून देतो. ग्रुपिंग काय, ग्रुपिंग आहे, याचे ग्रुप्स बनवतो. ग्रुप बनवण्यापेक्षा काही लोकांना टिक मार्क करतो मला. नंबर 1 ला टिक मार्क करा, नंबर 2 ला टिक मार्क करा, नंबर 3 ला करा, नंबर 9 ला करा, मग इकडे मस्ट ला करा, इकडे वुड ला करा. बस, आता केलं टिक मार्क. बरं, आता इथे येतो मी. इथं एला डू आहे, इथं डज आहे, इथं डू आहे, इथं डज आहे, इथं डिड आहे, इथं विल आहे, इथं विल आहे. या ठिकाणी विल आलं, या ठिकाणी विल तुम्हाला करता येईल, बरोबर. यूज टू ला इकडे असा एरो करा, डिड आहे. मस्टला, इथं मस्टला टिक मार्क करा, इथं मस्टला टिक मार्क करा. ज्या टिक मार्क केलंय त्याच्या साईन आपल्याला सेट बनवायचे. हे बघा, 9 ला याला दोघांना टिक मार्क केला. या ठिकाणी वेगळं काही घ्यायची गरज नाही. जिथं वेगळं काय घ्यायची गरज आहे तिथं मी लिहिलेलं आहे, ते आपण नंतर बघू. मात्र आजसाठी होमवर्क आहे, प्रत्येकाचे 10 सेंटेन्सेस इच. दॅट इज युअर होमवर्क. मराठी अँड काय, इंग्लिश. सिंपल सेंटेन्स. हा, प्रत्येकाचे 10. 10 इंटू 9 किती झाले, 90 सेंटेन्सेस. एवढे तुम्हाला बनवायचे. जमेल. ऑल राईट. विथ दिस शॅल वी हॅव पॉज फॉर द डे. ऑनलाईन समजलं सगळ्यांना. Yes, sir. We will have call. येस सर, विल हॅव पॉज. सेशन इज रेकॉर्डेड. याचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. बस ना खाली, कुठं पळायला लागलं. आपण